वेलकम. सई. हाय. हाय. देवांश कुठे? ते गाडी पार्क करतात. हो ओके. मी आत येऊ ना? या ऑफकोर्स प्लीज ये ना. थँक्यू. वाव, घर फार सुंदर आहे. हा तुमचं छानच. थँक्यू. तू उभी का आहेस? बस ना. हो. माई, ही सई, देवांशची बायको. अच्छा. आणि सई, या माई. हो, तुम्ही सांगितलंय आम्हाला. यांनीच तुमचा लहानपणापासून सांभाळ केलाय ना? नमस्कार. असू दे अगं. सुखी राहा बाळा. खूप गोड आहेस. तुम्ही सुद्धा. घे पाणी घे बस. मला वाटलं देवांश एकटाच येणार आहे की काय. माई, मी म्हटलं होतं ना देवांश आणि सई दोघंही येत आहेत. कदाचित माई विसरली असेल. हा असेल असेल. बस ना बस नसेल. हो. तू काय घेशील? हा, छानपैकी आवळा सरबत केलंय. आणू? एवढा वेळ लागतो का गाडी पार्क करायला? आय मीन बराच वेळ झाला ना, आता अजून आला नाहीये म्हणून विचारलं. एवढा वेळ सहसा लागत नाही गाडी पार्क करून यायला. हो, पण कदाचित त्यांना फोन आला असेल ना. मे बी. शमिका, तू तिथे का उभी आहेस? ये ना इथे. सईजवळ बस. तुम्ही दोघी गप्पा मारा. मी सरबत घेऊन येते. हो. हाय मम्मा. आलास बाळा? हो. बस पाणी देते. दादा अजून आला नाही ऑफिस मधून? नाही आला. सई बरोबर बाहेर गेलाय फिरायला. हो. थँक्यू. पण बाकीचे कुठे आहेत? अरे रिया तिच्या मैत्रिणींकडे गेलीये. आणि तुला माहितीये ना, हल्ली बाबा उशिराच येतात ऑफिस मधून. आणि अंजली कुठे? ती तुमच्या रूम मध्ये. सगळं काही ओके ना मम्मा? तू तू ठीक आहेस ना? हो हो. यू नो व्हॉट मम्मा, दादा बहिणी सारखं आपण पण फिरायला जायला पाहिजे. हा ना, म्हणजे किती दिवस झाले आपण बसून अशा गप्पाच नाही मारल्या. आय रिअली मिस दोज डेज. हो ना, मी पण.
पण हल्ली पूर्वीसारखं राहिलंय काय? मम्मा काय झालंय? हे बघ, तुझ्या चेहऱ्यावरती ना खूप टेन्शन दिसतंय मला. प्लीज सांग काय झालंय? आज घरी हळदी कुंकू होतं ना? अंजलीने काही ओमी, तू बस जरा आधी इथे. काय झालंय मम्मा? अंजलीने परत काही राडा केला का? ओमी, मला वाटतं तू एकदा अंजलीशी शांतपणे बोलायची गरज आहे. कशाबद्दल? काय झालंय मम्मा? प्लीज मला सांग ना. अरे आज आपल्या घरी हळदी कुंकू होतं ना, म्हणून सगळ्या बायका इथे जमल्या होत्या. अरे काय डोक्यावर पडलीये काही? हिला रोज काहीतरी नवीन सीन क्रिएट करायचा असतो. ते काय नाही, मी आता जाऊन तिला जा विचारणार की हे काय लावलंय म्हणून रोज रोजचं नाटकं हिचे. ओमी, मी हेच म्हणतेय. मी हेच तुला सांगते की शांतपणे बोल. हे असं काय चाललंय तुझं? मम्मा अजून किती शांतपणे बोलू मी? आणि तिला कळत नाहीये का ती जे काही वागलीये ना त्यातनं सरळ सरळ असं वाटतंय की तिला आपल्या घराची बदनामी करायची आहे. ते काय नाही, आता जर तिला समजवलं नाही ना तर तिच्या डोक्यात हवा जाईल. मम्मा ओमी प्लीज, आधी शांतपणे माझं ऐकून घे. नाही, मला कळतंय की अंजली चुकीचं वागते, पण चिडणं हा त्याच्यावरचा उपाय नाहीये. हे ना आता एक चक्र होऊन बसलंय. म्हणजे आपण तिला मान देत नाही म्हणून अंजली आधी रडते, मग आपण तिला काहीतरी ऐकवतो, ते झालं की ती अजून चिडते, मग अजून काहीतरी मोठं करून ठेवते, गोंधळ घालून ठेवते नुसता. त्यानंतर घरात भांडणं होतात आणि सतत हेच सुरू आहे. हे अजून किती दिवस असं चालणार? मी तरी काय सांगू मम्मा, आतापर्यंत सगळं तिच्या मनासारखं होतं. तिला जहागीरदारांची सून व्हायचं होतं, ती झाली. तिला शॉपिंग करायचं होतं ते ती आल्यापासून शॉपिंगच करत फिरतीये. शिवाय प्रेग्नंट असून सुद्धा तू आणि बहिणी तिची किती काळजी घेताय ते दिसत नाहीये का तिला? मग तरी ती अशी का वागतीये? बस ऐक माझं बाळा, मला कळतंय अंजलीशी संसार करणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. ती कशी असली तरी तू प्रेमळ आहेस की नाही. आणि कसं असतं ना, बायकांचा आपल्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास असतो, त्यामुळे तिच्या मनात काय चालतंय हे कदाचित ती तुला मोकळेपणाने सांगू शकेल. पण त्यासाठी तुला तिच्याशी शांतपणे बोलायला हवं. ही अशी भांडणं करून नाही. ओमी, माझ्यासाठी करशील नाहीत का? ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. मदर आणि सन बसून माझ्याबद्दल गॉसिप करतात का? एवढे दिवस मी या हिंदोळ्याला पटवायचा प्रयत्न करत होते, तेव्हा मला ॲटिट्यूड दाखवायचा, आणि आता मम्मीने सांगितल्यावर लगेच बोलायला रेडी झाला. ठीक आहे, आता ना याला माझ्याशी बोलायला येऊच दे, मग दाखवते ही एसी काय चीज आहे. बापरे माई, किती काय काय केलंय तुम्ही. मग आमच्या शमिका मॅडमनी सक्त ताकीद दिली होती, सगळं कसं परफेक्ट झालं पाहिजे. नाही पण आमच्या शमिकाने अगदी मनापासून तयारी केली. हो, का नाही करणार? तुम्ही पहिल्यांदाच माझ्या घरी जेवायला आलात, एवढं तर करायलाच हवं ना. शमिका, इतक्या फॉर्मॅलिटीची काहीच गरज नाही. इनफॅक्ट तुम्ही आमटी भात पण केला असताना तरी चवीने खाल्लं असतं. शेवटी सोबत महत्वाची, हो की नाही माई? काय लाख मोलाचं बोललीस बघ. पण आमची शमिका
कशातच मागे हटणारी नाहीये. त्यामुळे आज सुद्धा हट्टानी तिने देवांशच्या आवडीचा मेनू केलाय. माझ्या आवडीचा नाही माही. खरं तर हा मेन्यू आधी सईनच्या आवडीचा आहे, नंतर माझ्या आवडीचा. आणि तोही फक्त आणि फक्त सईनमुळेच. बरोबर ना? खरंय तुमचं. माई बघतच बसणार आहेस का? वाढ ना. अगो बाई हो की, वाढते वाढते. माई मी काय म्हणते, तुम्ही पण जेवायला बसा ना आमच्या सोबत. आम्ही वाढून घेऊ ना. नाही नको, तुम्ही जेवा. मी तुम्हाला काही हवं नको ते बघते. हो, आणि तसंही तिला एकटीने जेवणाची सवय आहे. It's okay. देवांश तू सुरू कर ना. हा. कशी झाली आहे पावभाजी? आय नो की गाडीवरच्या पावभाजीची टेस्ट नसेल, पण माईच्या हाताला चांगली चव आहे. आय होप तुला आवडली आहे. आणि तिखट नाहीये ना? नाही नाही, अजिबात नाही. खूप छान झाली आहे पावभाजी माई. सुपर. अरे मग अजून घे ना. मी घेतो ना थोडा वेळ. मी घेतो. माई अगं काय आहे, तू देवांशला केवढंसं वाढलंयस? लक्षच नाहीये तुझं देवांशकडे. शमिका अगं असं कसं होईल? माझं सगळ्यांकडे लक्ष आहे. सई तुला? एक मिनिट तू राहू दे, मीच वाढते. तुला काही जमतच नाही. देवांश चुकी चुकी एवढं नकोय मला. नकोय, मी घेतो. अरे खा रे, आणि पोट भरून खा. ओके, नंतर डेझर्ट पण आहे. मस्त गुलाबजाम मागवले. बापरे, सई ऐकताय ना? स्वीट डिश पण आहे. मला असं वाटतंय की इथून जाताना तुम्हाला मला उचलूनच घेऊन जावं लागणार आहे. You're so funny. सई तुम्ही पण सुरू करा. हो करते. छान झाली हा पावभाजी. काय झालं? खूप काय झालं ओंकार. आज हळदी कुंकू होतात. सांगून तरी काय फायदा आहे? तुला मम्मीने ऑलरेडी सांगितलंच असेल ना सगळं. हे बघ अंजली, तुला जर आपल्यात कम्युनिकेशन हवं असेल ना तर प्लीज मम्मा आणि बहिणीला मध्ये आणू नकोस. मी तुला माझी साईड सांगते ओंकार. माझ्याकडून परत चूक झाली. चक्क तुला रिअलाइज झालंय की तुझ्याकडनं चूक झालीये. ओंकार अरे, ह्या सगळ्या गोष्टींचं रिअलायझेशन आहे मला. मला माहितीये की पास्ट मध्ये माझ्याकडून अनेक चुका झाल्या आणि अजूनही होत आहेत. पण तुला कळत कसं नाहीये? या वियर्ड गोष्टी माझ्याकडून होतात त्या फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यामुळेच रे. एक्सक्यूज मी, तू माझ्यामुळे चुका करतेयस. माझा काय संबंध? अरे कसा संबंध नाही ओंकार. तू आठव ना,
तू किती प्रेम करायचास माझ्यावर. सगळे मला नेम्स ठेवायचे, तुझ्या घरातले माझ्या घरातले. कोणीच मला रिस्पेक्ट नाही द्यायचं. फक्त तू होतास जो मला पॅम्पर करायचा, मला समजवायचा. अख्ख्या वर्ल्ड मध्ये फक्त तू एकच अशी व्यक्ती होता जी मला समजून घ्यायची. तुझ्या प्रेमात पडल्यानंतर मला कळलं की आपल्यावर पण कोणीतरी प्रेम करू शकत. पण मग भैरवी मॅमचा अटॅक झाला आणि तू अचानक चेंजच झालास रे. किती रूढ वागायला लागलास माझ्याशी. जो व्यक्ती नेहमी माझ्या सोबत असायचा तोच व्यक्ती माझ्या अगेन्स्ट केल्यावर कसं वाटलं असेल मला. विचार कर ना. इतक्या वेळा मी तुला सॉरी बोलण्याचा प्रयत्न केला पण तू ऐकलंच नाहीस माझं. मग तुझं अटेन्शन मिळवण्याचा प्रयत्न करणार ना रे मी. झालं तुझं? असं नको ना रे बोलूस ओंकार. तू असा वागतोय जसं तुला कशाने फरकच नाही पडत. तूच विचार कर ना, तू असा वागतोस तर किती त्रास होत असेल रे मला. फक्त मला नाही, आपल्या बाळाला किती त्रास होत असेल. प्लीज प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. मी इतकी वाईट नाही ओंकार. मला ना फक्त तू हवास. मी तुझं प्रेम हवं. गॉड प्रॉमिस प्लीज. अंजली, मी पण शेवटी माणूसच आहे. मला पण हर्ट होतं. तू आणि आत्याने जे काही केलंय ना ते अगदी असं सहजपणे मी विसरू नाही शकत. नाही, तूच मला सांग ना, तू याआधी जे काही केलंय ते केल्यानंतर मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू. नाही हो, प्लीज असं माझ्यावर गिव्हअप नको करूस. तुला आता माझ्यावर ट्रस्ट ठेवावाच लागेल. तू नसशील ना तर या जगात खूप म्हणजे खूप लोनली होईल रे मी. लोक अंजली, तू आता खरं बोलतीयस की खोटं हे तुझं तुला माहिती. पण माझं एवढंच म्हणणं आहे की जे काही झालंय ना त्यातून सावरायला मला थोडा वेळ दे. मी ते अगदी लगेच विसरू शकत नाहीये. आय नीड माय स्पेस. प्लीज. ओंकार, हिंदुळा कुठला? एवढी रडले समोर तरी परत ॲटिट्यूड दाखवून गेला. पण काही म्हणा, आई तुमच्या हातची पावभाजी खरंच खूप छान झाली होती. थँक्यू सो मच. नाही, खरं तर सगळं जेवणच खूप सुंदर झालं होतं नाही. खरंच थँक्यू. मज्जा आली. तुम्हाला आवडलं ना, त्यात सगळं आलं. निघतो आम्ही पण आता. चालायचं? हो. आई वाट बघत असतील ना. नाही, इतक्या लवकर कसं निघू शकता तुम्ही? आत्ता तर आला आहात. थोडा वेळ थांबा ना, अजून तर आईस्क्रीमही खायचं बाकी आहे. नाही, जेन्युअनली शमिका, आता अजिबात पोटात जागा नाही या डेझर्टसाठी. आज नको प्लीज. देवांजली, असं काय करतोयस? किती प्रेमाने मी आईस्क्रीम मागवलं होतं. प्लीज थोडा वेळ थांबा ना. शमिका, अगं खरंच त्यांच्या आई वाट बघत असतील. माई, मी बोलतेय ना त्यांच्याशी. रिलॅक्स. मला माहितीये सई माझं मन कधीच नाही मोडणार. हो ना सई? ग्रेट. तुम्ही बसा, मी आईस्क्रीम घेऊन येते. ओके. मी आणू? नाही, मी आणते ना. नाही, तसंही मी बोल्स वगैरे सगळं रेडी करून ठेवलंय. मी घेऊन येते. डोंट वरी. बसा.
देवांश, मी आईंना फोन करून सांगते लेट होणार आहे. ठीक आहे ना, आपण निघाल्यावर फोन करूया. बरं. इकडे बघा, इकडे बघा. काय? किती अनफेअर आहे हे. लायकी नसताना या सईला देवांश बरोबर 24 तास राहता येतं, त्याच्या जवळ जाता येतं, आणि माझ्यासारख्या मुलीला त्याच्या वेळेसाठी नुसती भीक मागावी लागते. मला त्याला जाऊ द्यायचं नाहीये. काहीही करून देवांशला थांबवून घ्यायचंय माझ्याजवळ, पण कसं? शमिका, काय झालं? आई गो, कसं झालं काय? आई गं, खूप दुखतंय. कसं झालंय? बोल हातातून पडला आणि त्याची काच लागली. अरे देवा, रक्त पण खूप वाहत आहे. मला खूप दुखतंय. मला रक्ताची खूप भीती वाटते. देवांश, प्लीज काहीतरी कर. मला खरंच सहन होत नाही आता. प्लीज प्लीज डू समथिंग. तिला रक्ताची खूप भीती वाटते. आय नो. शमिका, तू तिकडे बघू नकोस, प्लीज प्लीज प्लीज, तिकडे बघू नको. देवांश, प्लीज डू समथिंग. किती रक्त येत आहे त्याच्यातून. सई, ते काहीतरी बघा ना. हो हो, मलमपट्टी केली पाहिजे. ते फर्स्ट एड बॉक्स कुठे ठेवलाय? तिच्या रूम मध्ये. हो, मी घेऊन आले. हे रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. कुठे शोधू? काल कॉन्फरन्स रूम मध्ये प्रेझेंटेशन देताना घड्याळ काढून ठेवलं होतं मी. आय गेस तिकडे विसरलो असेल. विसरले म्हणजे हरवलं असणार आहे. नाही हरवलं का असेल, कोणीतरी उचलून ठेवेल ना.